नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोमाता म्हणजे आपण गायीची सेवा कशी करायची किंवा त्यापासून आपणास काय फायदा होतो। तर वास्तुशास्त्राच्या व्हिडिओची जी वेब सिरीज चालू होती त्यामध्ये हा गोमातेचा एक व्हिडिओ मला म्हणजे मी माझ्या वाचण्यात आला म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत की खूप प्रकारचे आजार आपल्याला होतात की असह्य जे आजार आहेत, खूप खर्च होतो दवाखान्याचा। तर यापासून आपण गायीचं जे प्रत्येक गायीच्या शरीरातून जे प्रत्येक मलमूत्र म्हणा किंवा शेण यापासून आपण खूप औषधी त्याचा वापर करू शकतो। गावो रक्षती रक्षित म्हणजे गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला गायीच्या गोमातेच्या सेवेने मिळत असतो। तर गोमूत्र म्हणजे गोमय सेवनाने सर्वच प्रकारचे रोग बरे होतात। तर कोणकोणते रोग बरे आपण करू शकतो यासाठी महत्त्वाचं आहे की आपण विश्वास ठेवणं। गोमाता ही आपली माता आहे आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तिची सेवा आपण करायची आहे। तर देशी गायीच्या म्हणजे आपली जी गावरान गाय आहे तिच्या पाठीवर जर रोज 15 मिनिटे हात फिरवला तर आपल्याला रक्तदाब, हृदयविकार हे आजार जे आहेत ते थोड्या दिवसात बरे होतात। असा म्हणजे जे आपल्या आयुर्वेद शास्त्र आहे त्यामध्ये हा उपाय आपल्याला सांगितला आहे। त्याचप्रमाणे गायीचे ताजे गोमूत्र डोक्यास लावून जर आंघोळ केली तर डोक्याचे केस काळे होतात। ज्यांचे केस पांढरे आहेत, जे हेअर डाय करतात, त्यांनी जर ताजा गोमूत्र केसांना मालिश केला आणि नंतर धुवून टाकलं तर थोड्याच दिवसात आपले केस काय होतात तर काळे होतात। हे गोमूत्र ताजे गोमूत्र जर अंगाला लावलेस तर खरूज, नायटे व सर्व प्रकारचे जे त्वचा रोग आहे ते काय होतात तर बरे होतात। त्याचप्रमाणे हे अंगाला लावण्यास आपल्याला फ्रेश म्हणजे एकदम ताजेतवाने आणि तेजस्वीपणा येतो आपल्या शरीरावर, म्हणजे आपल्या त्वचेवर टवटवीतपणा जो म्हणतो आपण तो तयार होतो। तर गायीच्या शेणावर थोडेसे गायीचे तूप टाकून जाळल्याने काय होते तर वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये जे जंतू असतात ते काय होतात तर नाहीसे होतात। गोमातेची रक्षा केल्याने समस्त मानव जातीची रक्षा होऊ शकते। त्याचप्रमाणे नित्य पंचगव्य सेवनाने काय होतं तर अनेक रोग निवारण होऊ शकतात। नेत्र रोग झाल्यास नाकात 4-5 थेंब जर गायीचे तूप टाकून गायीच्या तुपाने पायाच्या तळव्यांना व डोक्याला म्हणजे केसाला जर मालिश केली तर आपले कोणत्याही प्रकारचा जो नेत्र रोग आहे तो काय होतो तर बरा होतो। किमान 1 महिना तरी हा प्रयोग करायला पाहिजे, मग आपल्याला त्याचा फरक जाणू शकतो। तर अशी ही आपली गोमाता खूप औषधी आहे। त्या तिची सेवा केल्याने आपल्याला पुण्य तर मिळतेच, परंतु खूप सारे औषधी या गोमातेपासून आपल्याला मिळत असतात। मग या गोमातेची सेवा नक्की करा। ज्यांना आता शहरी भागामध्ये तर रोज गाय दिसत नाही, परंतु जेव्हा कधी दिसेल, आपण गावाकडे गेलो, गावाकडे तर प्रत्येकाच्या दरवाजासमोर गाय असते, तर तिची सेवा नक्की करा। गोमातेची सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपणास काही नवीन माहिती सांगणार आहे। तरी उद्या म्हणजे 21 जूनला वटपौर्णिमा आहे। वटपौर्णिमेचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन विधी म्हणजे कुंकुमार्चन विधी कसा करायचा हा व्हिडिओ मी मागच्या काही दिवसात टाकला होता, परंतु प्रत्यक्षात कुंकुमार्चन कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक व्हिडिओ मी 21 जूनला म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी टाकणार आहे। तर तो व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा। माझ्या चॅनलला ज्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा। तुम्हाला काही अडचणी असेल त्याही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।